म्हणजे क्रियाविशेषण. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. म्हणजे त्याचा व्याख्या काय होईल? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. मग क्रिया म्हणजेच काय? क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणायचं? वर्ब. क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? वर्ब. आणि त्या वर्ब बद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं असतं आपण? ऍडवर्ब. काय म्हणतात? ऍडवर्ब. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल काय असणार आहे? ही रॅन व्हेरी फास्ट. तो कसा धावतो रे? फास्ट. कसा धावतो? फास्ट. मग कशाची क्रिया चालू आहे इथं? पळण्याची. कशाची क्रिया चालू आहे? पळण्याची. मग क्रिया दाखवणारा शब्द याच्यामध्ये कोणता आहे? रॅन. कोणता आहे? रॅन. म्हणजे हा काय झाला? वर्ब. मग ह्या रॅन म्हणजे काय? धावतो. हा रॅन बद्दल जास्त माहिती. कसा धावतो? फास्ट. व्हेरी फास्ट. म्हणजे व्हेरी फास्ट काय झालं? ऍडवर्ब. व्हेरी फास्ट काय झालं? ऍडवर्ब. सेकंड काय असणार आहे? द ट्रेन अराइव्ड व्हेरी अर्ली. ट्रेन कशी आली? खूप लवकर आली. कशी आली रे? लवकर. मग एक क्रिया कशाची आहे? येण्याची. अराइव्ड. हे झाली क्रिया. क्रिया म्हणजे क्रिया दाखवणारा शब्द काय असतो? वर्ब असतो. काय असतो? वर्ब. आणि हा वर्ब बद्दल जास्त माहिती म्हणजे येण्याची क्रिया कशी होती तिची? व्हेरी अर्ली. खूपच लवकर. मग हे काय झालं? ऍडवर्ब. ऍडवर्ब काय झालं इथं? व्हेरी अर्ली. थर्ड नंबर, ही स्पीक्स सॉफ्टली. ही स्पीक्स सॉफ्टली. तो कसा बोलतो? नाही, सॉफ्टली बोलतो. कसा बोलतो? सॉफ्टली. मग बोलण्याची क्रिया कशी आहे? सॉफ्टली आहे. म्हणजे हे काय झालं? सॉफ्टली हे झालं ऍडवर्ब. काय झालं? ऍडवर्ब. बर, 4 नंबर काय? मॉम कुक्स डिनर स्लोली. मॉम काय करते? डिनर म्हणजे रात्रीचं जेवण कशी करायला येते? स्लोली. स्लोली म्हणजे त्याला उशिरा करत असेल, है की नाही? मग हे कुक्स करण्याची क्रिया कशी होती तिची? स्लोली होती. उशिरा होती, है की नाही? हे स्लोली काय झालं मग? ऍडवर्ब. स्लोली काय झालं? ऍडवर्ब. 5 नंबर काय? द डॉग बार्क्स लाऊडली. कुत्रा काय करतोय? भोंकतोय. बार्क म्हणजे भोंकतो. कसा आहे? कसा भोंकतो? लाऊडली. जोरात. कसा भोंकतो? लाऊडली. मग त्या भोंकण्याबद्दल जास्त माहिती कुणा सांगितली? लाऊडलीनं. म्हणून हे लाऊडली काय झालं? ऍडवर्ब. लाऊडली काय झालं? ऍडवर्ब. पर 6 आणि लास्ट नंबर काय? द कॅट जंप हाय. कॅट काय करते? जंप करते. म्हणजे जंप हे काय झाली? क्रिया झाली. क्रिया म्हणजे जंप झालं वर्ब. जंप काय झालं? वर्ब झालं. आणि ती उडी मारायची जंप कशी आहे तिची? हाय आहे. खूप उंच आहे. म्हणजे हाय काय झालं? ऍडवर्ब. हाय काय झालं? ऍडवर्ब. समजला का? मग या वर्ब बद्दल पुन्हा जास्त माहिती सांगितली. व्हेरी फास्ट. त्याच्यामुळे हे काय झालं? ऍडवर्ब. ह्या वर्ब बद्दल पुन्हा माहिती सांगितली. ऍडवर्ब ने जास्त सांगितली, आहे की नाही? स्पीक्स बद्दल जास्त माहिती पुन्हा सांगितली. सॉफ्टली. ऍडवर्ब ना. ओके. कुक्स कसा आहे? कुक करण्याची क्रिया कशी आहे? स्लोली आहे. म्हणून ते काय झालं? ऍडवर्ब. क्रिया दाखवण्याची पद्धत सांगणे म्हणजेच काय झालं? ते ऍडवर्ब. क्रियेबद्दल काय सांगितलं? विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं मग? ऍडवर्ब. आहे की नाही? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं मग? ऍडवर्ब. ज्या क्रिया चालू आहेत, मग कोणत्या कोणत्या? पहिल्या वाक्यामध्ये आहे रन फास्ट. पळण्याची क्रिया चालू आहे. इथं ट्रेन येण्याची क्रिया चालू आहे. इथं तो काय करण्याची क्रिया चालू आहे? बोलण्याची क्रिया चालू आहे. मम्मी काय करते? नाही, कुक्स करते. जेवण बनवते. तर तिची जेवण बनवण्याची क्रिया चालू आहे. इथं कुत्र्याची भोंकण्याची क्रिया चालू आहे. आणि कॅटची कशाची? उड्या मारण्याची क्रिया चालू आहे. आणि ह्या क्रियेबद्दल जे काय पुढचे विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द आले त्याला आपण काय म्हणतो? ऍडवर्ब. काय म्हणायचं? ऍडवर्ब. मग ही रॅन व्हेरी फास्ट. कसा
सॉफ्टली. तो कसा बोलतो? सॉफ्टली बोलतो. मॉम कुक्स डिनर स्लोली. मॉम कशी कुक्स करायला? स्लोली करते. द डॉग बार्क्स लाऊडली. कुत्रा कसा भुंकतो? लाऊडली. आहे की नाही? द कॅट जम्प हाय. आहे की नाही? मांजराने कशी उडी मारली? हाय म्हणजे उंच. कळालं मग? ठीक आहे. वर्ब बद्दल जास्त माहिती पुन्हा सांगितली ऍडवर्ब न. आलं लक्षात? ठीक आहे. मग मी जर आता तुम्हाला दुसरे जर सेंटेन्स दिले तर त्याच्यातलं तुम्हाला ऍडवर्ब